पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी म्हणजे राजकारणाचं माहेर. भोसरीच्या मातीतला तो एक गुण आहे. आज आपण ज्या पंचक्रोशीला भोसरी म्हणतो, पूर्वी म्हणजे पौराणिक काळामध्ये ते भोजापूर होता. 10 गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी इतकी या गावाची महती. घराघरात ज्ञानोबा, तुकाराम आणि शिवछत्रपतींचा मावळा दिसेल. भक्ती आणि शक्तीची उपासना करणारं हे तसं बहुरंगी आणि बहुडंगी गाव. बारी आणि वारी दोन्हींचा समतोल साधणारं हे गाव. औद्योगिकीकरणात झपाट्यानं वाढलेली आजची भोसरी म्हणजे ग्रामीण शहरी संस्कृतीचा एक सुंदर असा आधुनिक मिलाफ. गावगाडा, आखाडा आणि गावजत्रेचा रुबाब आणि मिजाज हे एऱ्या गबाळाचं काम नाहीये. त्याची खरी झलक पाहायची तर भोसरीचंच नाव पुढे येतं. या गावाच्या मातीतले अनेक पैलवान नाव करून गेले. हे सगळे गुणधर्म अभ्यासले तरी जोवर भोसरीच्या राजकारणात डोकावत नाही तोपर्यंत हे गाव समजणारच नाही. नखशिखांत राजकारण भिनलेलं हे गाव. आज शहर 50शीत आहे, पण आजही शहराच्या राजकारणाचा खरा केंद्रबिंदू भोसरीच आहे. गावकी आणि भावकीच्या राजकारणाचा एक उत्तम आदर्श म्हणजेच भोसरी. शहराच्या राजकारणातील तमाम कार्यकर्त्यांची खाण म्हणजे भोसरी. एकमेकांना धोबी पछाड करायला लावणारे सुद्धा भोसरीकरच आहेत. इथली गावकी एक झाली की विरोधामध्ये कोणी कितीही मोठा आणि पैसेवाला असू देत, तो चितपट झाला म्हणून समजा. या गावकीच्या राजकारणामध्ये अनेक रत्ने निपजली, तशी काळाच्या उदरामध्ये गुडूप सुद्धा झालेत. शहराला दिशा देऊ शकतील अशी काही हिरे माणकं या राजकारणात झाकवली गेली. नावाजलेल्यांमध्ये प्रथम महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह माजी आमदार सोपानराव फुगे, विलास लांडे, आताच्या पिढीचे दमदार आमदार महेश लांडगे अशी काही नावं घेता येतील, ज्यांचं राजकारणातील योगदान खूप मोठं आहे. पण 2014 मध्ये गावकी आणि भावकीसाठी झोकून देत ज्यांनी इतिहास घडवला त्यातले अनेक मोहरे राजकारणामधून गायब झाले आणि गुडूप झाले. मोठ्या आशेनं त्यांनी केवळ आपल्या गावाचाच म्हणून एका धडाडीचा कार्यकर्ता खांद्यावर घेतला, पण नंतर त्यांच्या वाट्याला शून्य आला. नशिबाला दोष देत अक्षरशः कपाळावर हात मारून ही मंडळी घरात बसून राहिली. भोसरीमध्ये असा इतिहास रचणाऱ्यांमध्ये आवर्जून नाव घ्यावं लागतं ते म्हणजे ज्येष्ठतम म्हणून बाळासाहेब गव्हाणे यांचं. एकेकाळी शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत समजले जाणारे आणि गेली 20 वर्ष भाजपाची पालखी खांद्यावर घेतलेले बाळासाहेब यांनी भाजपाला एक दमदार आमदार दिला. पण नंतर बाळासाहेबांच्या वाट्याला ना कुठलं पद ना कुठली खुर्ची आली. उलट पक्षी त्यांनी स्थापन केलेली आणि नावारूपाला आलेली अण्णासाहेब मगर सहकारी बँक त्यांच्या हातातून गेली. ज्यांच्यासाठी बाळासाहेबांनी सारी पतप्रतिष्ठा पणाला लावली ते नेते सुद्धा मदतीला आले नाही. खरं तर सूत्रधाराच्या भूमिकेतील बाळासाहेबांचा तसा कपाळमोक्षच झाला. दुसरं मोठं नाव घ्यावं लागतं ते म्हणजे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महादेव गव्हाणे यांचं. शिवसेनेतील भोसरीच्या मातीतील एक खरा समाजसेवक. बाळासाहेब ठाकरे यांचा हाडाचा शिवसैनिक. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारे महादेव गव्हाणे. पंचक्रोशीमध्ये कोणाही हितचिंतकाचं लग्न असो वा मयत, महादेवराव 101% हजर. कुठलेही छक्के पंजे नाहीत. अगदी साधा आणि सरळ पण आयुष्य शिवसेनेसाठी वेचलेले माधवराव गव्हाणे. 2014च्या राजकीय लढाईत त्यांनी सुद्धा आपल्या गावाचाच एक तरुण चेहरा आमदार व्हावा म्हणून सगळी ताकद लावली. काम फत्त झालं तेव्हा स्वतःला आमदार झाल्याचा आनंद महादेव गव्हाणे यांना झाला, पण तो आनंद अल्पकाळ टिकला. आज महादेव गव्हाणे सुद्धा राजकीय पटलावरून दिसेनासे झाले. एक आमदार घडवला पण ना कुठली कमिटी मिळाली ना कुठलं नाव. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते नगरसेवक दत्ता काका साने यांचाही अनुभव असाच आहे. आपला एक सहकारी आमदार करायचाच म्हणून दत्ता काकांनी साम दाम दंड भेद सगळं वापरलं. तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांच्याशी उघडपणे पंगा घेतला. आपल्या शिफारसीवर एक होतकरू तरुण आमदार झाला, पण दत्ता काका यांनाही स्वतःच आमदार झाल्यासारखं वाटलं होतं. नंतर दत्ता काका सुद्धा पश्चाताप करत बसले. चिखली परिसरातील अनभिषिक्त सम्राट असलेले दत्ता काका भोसरी विधानसभेची आमदारकी करू पाहत होते, पण त्यांचंही स्वप्न भंगलं. दत्ता काका अकालीच गेले, पण ते हयात असते तर 2024च्या विधानसभेसाठी तोडीस तोड असं त्यांचं नाव पुढे आलं असतं. आज दत्ता काकांचे चिरंजीव यश साने यांना राष्ट्रवादीमधून नगरसेवक व्हायचंय. वडिलांनी भोसरीकर नेता घडवण्यासाठी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्याला मदत होईल
असं यश यांना वाटत असेल, पण तशी किंचितशी शक्यताही दिसत नाही. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विजय फुगे हे गावकी आणि भावकीसाठी भाजपावासी झाले. विजय फुगे नावारूपाला आलेले बिल्डर, स्वभावाने अत्यंत दिलदार, कर्तृत्ववान, सरळ मार्गी आणि लोकाभिमुख कार्यकर्ता. त्यांची पत्नी नगरसेविका होती. आता त्यांना संधी मिळायला पाहिजे होती. आमदारांचा खंदा समर्थक आणि सुशिक्षित, सुजाण नेतृत्व म्हणून किमान महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांना संधी मिळणं अपेक्षित होतं. पण त्यांनाही गप्प बसायची वेळ आली. 2014च्या विधानसभेच्या शिवसेनेच्या दावेदारांत सुद्धा फुगे यांचं नाव होतं. भाजपा संघटनेचे सरचिटणीस पदाची आणि भोसरी विधानसभेची जबाबदारी सोपवून त्यांचंही खच्चीकरण करण्यात आलं. ज्या पदाला कुठलेही अधिकार नाहीत ते सरचिटणीस पद दिल्यानं फुगे सुद्धा बाद झाले. भविष्यात आमदारकीला जे लोक स्पर्धेत होऊ शकतात अशा सर्वांची पद्धतशीरपणे गच्छंती करण्यात आली आणि नेत्यांनी स्वतःची पुढच्या 10 वर्षाची तजवीज करून ठेवली. चरोली परिसरातील किसन तापकीर अर्थात महाराज, लक्ष्मण तापकीर आणि नंदू दाभाडे हे शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते. शिवसेनेची हुकुमी ताकद ही मंडळी होती. 2014च्या राजकीय घडामोडीत सगळं विस्कटलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, कोणाचे गुलाम नाही, तुमच्या राजकारणावर आमचं घर चालत नाही, असं तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना तोंडावर सुनावणारी ही मंडळी. राजकीय वर्तुळात वादळासारखी ही नावं होती. दाभाडे यांनी 2014मध्ये जीवाचं रान केलं होतं. परिसर पिंजून काढला. पुढील काळात काही मोठे पद प्रतिष्ठा वाट्याला यायला पाहिजे होती, पण ते सुद्धा राजकारणातूनच दिसेनासे झालं. शिवसेनेचे चिखली आणि जाधववाडीचे होतकरू कार्यकर्ते शैलेश मोरे यांनीही झोकून देत 2014ला काम केलं होतं. अत्यंत बोलक्या स्वभावाच्या मोरे यांना नंतर चाल मिळालीच नाही. आता मोरे कुठे आहेत असे विचारण्याची वेळ येते. मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांनी सुद्धा पक्ष बाजूला ठेवून 2014च्या राजकीय इतिहासामध्ये योगदान दिलं होतं आणि ते सुद्धा आता गायब झाले. चिखली तळवडे येथील मनसेचे अमृताप्पा सोनवणे यांचाही आता थांगपत्ता नाही. सोनवणे यांचा 2014च्या ऐतिहासिक राजकीय घडामोडीत मोठा वाटा होता. आपले मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी भाजपा नेत्यांचा उल्लेख केला होता, पण त्यांनाही नेत्यांकडून कटू अनुभव आलाय. मोशीचे अत्यंत लोकप्रिय नगरसेवक झालेले वसंत बोराटे यांनी जाहीर मुलाखतीत माझी 7 वर्ष वाया गेल्याचं अत्यंत मार्मिक आणि बोलकं वक्तव्य केलं. त्यांच्यासारख्या अनेकांच्या भावना आहेत अशी असंख्य नावं आहेत. भाजपा सोडलेला नगरसेवक संजय नेवाळे यांनी सुद्धा नेत्यांवर घणाघाती आरोप करत जे सांगितलं ते बोलकं आहे. आज 2014च्या भोसरीतील राजकीय घडामोडींमधील मंडळींचं राजकारण जवळपास संपल्यात जमाय. भविष्याचा वेध घेत ज्यांनी 2014मध्ये इतिहास घडवला ते आज नोवेअर झाले. राजकारणातील अशा अनेक शिलेदारांची नावं घेता येतील. महापालिकेत सत्ता आल्यावर ज्यांना पदं देण्यात आली पण सर्व अधिकार काढून घेतले. 5 वर्षातील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अथवा अन्य समित्यांच्या अध्यक्षांची नाराजी कायम आहे. कारण पद दिलं पण ते कागदपत्री होतं, फक्त नावाला होतं हे त्यांना नंतर समजलं. नितीन काळजे महापौर झाले पण पुढे आमदार होण्याची धमक असूनही ते स्वप्न पाहू शकत नाही. काळजे यांनी चरोली पंचक्रोशीचा 5-10 वर्षात अक्षरशः कायापालट केला. चरोलीला जमिनींचे भाव गगनाला भिडले, कारण काळजे यांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज पासून हजारो कोटी रुपयांची मोठमोठी कामे करून घेतली. चरोलीमधून 1975च्या दशकात एक अत्यंत कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून अशोक तापकीर हवेली तालुक्याचे आमदार झाले होते. तापकीर निवर्तले. अलीकडे नितीन काळजे यांना भावी आमदार म्हणून नाव घेतलं जातं. तसा उल्लेख केला तरी भाजपा नेत्यांच्या मनामध्ये कंप उठतो आणि म्हणून त्यांच्या नावाला नेतेच खो घालतात. भोसरीच्या राजकीय घडामोडीचे असे असंख्य साक्षीदार आज पॉलिटिक्स विथ रिस्पेक्टच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना हे माहिती नाही की राजकारण बदललं. पॉलिटिक्स विथ रिस्पेक्टचा नुसता डांगोरा आहे, हे तर वरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे.